या सिलेंडरच्या रांगा आता वाढत जाणार आहेत, कारण इस्रायल, अमेरिका आणि इराण हे देश सध्या गॅसवर आहेत. कोणी युद्ध थांबवायचं नाव घेत नाहीये, पण आपला भारत सुद्धा कच्चा खेळाडू नाहीये. अशा परिस्थितीत सुद्धा भारताने 2 LPG गॅसने भरलेले जहाज आयात केलेच. पण आता इराणने कतारच्या रास लाफान या जगातील सर्वात मोठ्या LNG गॅस प्रकल्पावर हल्ला केलाय. यामुळे अख्ख्या जगाचं एनर्जी मार्केट हादरलंय. भारत हा जगातला दुसरा सर्वात मोठा LPG इम्पोर्टर आहे. आपल्याला जेवढा गॅस लागतो त्यातला 60% गॅस आपण बाहेरून मागवतो, सौदी, UAE आणि कतारमधून. त्यात जवळपास 29 ते 34% LPG गॅस आणि 47 ते 50% LNG गॅस एकट्या कतारकडून येतो. आता भीती कशाची आहे, तर कतारची 70% एक्सपोर्ट कॅपॅसिटी या हल्ल्यात कोलमडली आहे. LNG प्रोजेक्टवर हल्ला झाला असला तरी कतारचं LPG उत्पादनही 13% कमी होईल अशी शक्यता आहे. हे नुकसान भरून काढायला 3 ते 5 वर्ष लागू शकतात असं कतारचं म्हणणं आहे. आणि युद्ध अजूनही सुरूच आहे, त्यामुळे नुकसान आणखी होऊ शकतं. आता भारत सरकारने आधीच एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट लागू केलाय, जेणेकरून गॅसची साठेबाजी किंवा काळा बाजार थांबवता येईल. सरकारने सध्या कमर्शियल सिलेंडरपेक्षा घरगुती गॅसला प्राधान्य दिले, जेणेकरून तुमच्या घरातील चूल पेटती राहील. त्यात भारतात LPG गॅस आयात करण्यासाठी वापरला जाणारा जो मार्ग आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, तो युद्धाच्या सावटाखाली आहे, म्हणून पुरवठा ठप्प आहे. पण या परिस्थितीत सुद्धा भारताने LPGने भरलेले 2 जहाज आयात केले होते. तसे पुन्हा जहाज आयात होतील का आणि हे युद्ध कधी थांबेल यावरच ही रांग अवलंबून आहे.